नमस्कार मित्रांनो, अननोन रायटर 1969 या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मी तुमचा मित्र अननोन रायटर। मित्रांनो, कलियुगाचा एकनाथ ह्या मालिकेअंतर्गत आपण 9 भाग केले। सगळे भाग पाहून घ्या। तुम्हाला जर आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। कारण आपण ही सिरीज लावली आहे, ही एक आत्मचरित्र सिरीज आहे आणि याचे असे 10-10 मिनिटांचे आपण कित्येक असे भाग करणार आहोत आणि संपूर्ण जीवनचरित्र येथे उलगडणार आहोत। तर ह्या मालिकेचं आता आपण पुढचं स्वरूप बघणार आहोत, म्हणजेच हा 10वा भाग बघणार आहोत। तर मग चला मित्रांनो, सुरू करूया। आपण एकनाथाला बघितलं की एकनाथाला कुठले व्यसन नव्हतं, पण कधी नव्हत जर मित्रांमध्ये बसलं तर गुटखा, बीडी एवढं तो तितक्यापुरतं करायचा। आणि हे पण आपण बघितलं की तो मित्रपरिवार असो त्याच्यात जातपात मानायचा नाही, त्याचबरोबर समाजात वावरताना पण तो तसाच वागायचा। सगळ्या जाती धर्मात तो मिळून मिसळून राहायचा। त्याचे आपण गुण बघितले की त्याला सत्यपणा, स्पष्टपणा, खरेपणा ह्या गोष्टी लागायच्या। जर कोणी खोटं बोललं, तो आपला किती सखा असला, जर त्याचं खोटं असेल तर ती खोटंच, आणि तो म्हणजे एखादा माणूस परिचितही नाही पण तो खरं बोलत असेल तर तो त्याचीसुद्धा बाजू घ्यायचा। आणि ह्यामुळे काय व्हायचं की कित्येक लोक त्याच्यामुळे ह्या गुणामुळे त्याच्याशी दुरावून जायची। आता तुम्ही म्हणाल की कसं? तुम्हाला प्रत्येक उदाहरणासहित सांगतो। त्याला पहिल्यापासून नेटकं राहण्याची सवय होती। आता काय व्हायचं, त्याची जी मुलं आहेत ती मुलं आता छोटी होती। छोटी असताना त्यांना समजत नव्हतं, पण त्याचं कसं होतं की त्याला जिथली वस्तू तिथंच लागायची। आता पोरं कसे आहेत, इकडे तिकडे खेळतात, इकडे तिकडे कुठल्याही गोष्टी कुठेही ठेवतात, तर पोरांनासुद्धा त्याची चीड यायची। परंतु त्याचं कसं होतं की 80/80 कार्यक्रम होता। तुम्ही काहीही करा, जिथली वस्तू तिथं ठेवा म्हणजे ठेवा। परंतु जोपर्यंत मुलं छोटी छोटी होती त्यांना त्याचा राग यायचा। परंतु जसे जसे मुलं मोठी झाली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा जर आपल्यावरती दबाव नसता तर आज आपण उद्ध्वस्त झालो असतो, वळणात राहिलो नसतो। दबाव हा पाहिजेतच, आणि प्रत्येक घरामध्ये एका व्यक्तीचा मुलांवर दबाव पाहिजे, जेणेकरून मुलं एका वळणामध्ये राहतात आणि बिघडत नाही। असो, ते तर आपण पुढे बघणार आहोत। पण आत्ता तुम्हाला सांगतो की हा जो एकनाथ आहे, कलियुगाचा एकनाथ आहे, याने सर्वांना प्रेम दिलं, सर्वांना प्रेम अर्पण केलं। यानं आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक सगळ्या गोष्टीत स्वार्थीपणा कुठंच दाखवला नाही, मीपणा कुठंच दाखवला नाही, आणि कमीपणासुद्धा घेतला नाही। त्याचं असं होतं की मला मान देऊ नका पण माझा अपमान करू नका। तो कुठल्याही कार्यक्रम असो, समारंभ असो किंवा कुठलंही बैठक असो, तिथे जर गेला तर स्वतःहून कधीच खुर्चीवर बसायचा नाही। आणि कोणी जर म्हटलं की तुम्ही इथे बसा, तर कोणीही तिरंदाज आला तर तो उठायचा नाही। असं त्याचं म्हणजे डेअरिंगबाज व्यक्तिमत्व होतं। पण याच्या स्पष्ट वक्तेपणामुळे ह्याला प्रेमच मिळालं नाही। म्हणजे माणूस हा चुकीचा पुतळा आहे, म्हणजेच माणूस हा आयुष्यभरात चुका करतच राहतो। परंतु काय होते की जर त्याने त्या समोरच्या व्यक्तीची चूक असताना जर बाजू घेतली नाही, कारण तो जर जवळचा असला तर काय व्हायचं की त्यांची अपेक्षा असायची की यांनी आपली बाजू घ्यायची। पण याचं असं होतं की जर त्याचं चुकीचं आहे तर ते 100% चुकीचं आहे। ह्यामुळे काय व्हायचं की प्रत्येक ठिकाणी जिथे नातेगोते किंवा मित्रपरिवार यायचा आणि तिथे मित्रपरिवार किंवा नातेगोत्यांच्या चुका असायच्या, तिथे मात्र काय व्हायचं, मग हे सगळे लोक त्यांना डावलायचा प्रयत्न करायचे। म्हणजे इथली एकच गोष्ट खरी आहे, कारण मी ती स्वतः अनुभवली आहे आणि ती तुम्हाला उदाहरणासहित सांगतोय। आता आपण बघूया, तुम्हाला उदाहरण सांगतो। होतं असं की एकनाथाचा हा परिवार खूप मोठा असतो, आणि तुम्हाला माहिती आहे की एकनाथ पाटील फॅमिलीत छोटा असल्यामुळे काय व्हायचं की तिथला जो नेता आहे त्या नेत्याला जास्त किंमत राहायची। पण तिथला जो नेता होता तो निव्वळ म्हणजे न्यायप्रविष्ट नव्हता, आणि एकनाथाचं असं होतं की जर तिथं न्याय भेटणार नाही तर मग तो त्याला पण बोलणार। आता झालं असं, एकदा भावकीत आपापसात भांडणं झाली। आता भांडणं अशी होती की एकदम छोट्या कारणावरून भांडणं होती। आता ही भांडणं कोणीही जरी आलं तर ते मिटत नव्हती, आणि असं असते की वेगवेगळे भांडणं वेगवेगळ्या ठिकाणी झालेली असतात। आता जे एकनाथाच्या हद्दीत असते भांडण, जे तो मिटवू शकत असते, तो ते मिटवण्याचा प्रयत्न करतो आणि ते चांगल्या पद्धतीने मिटतेही। पण होते काय की जे दुसरं भांडण पेटलेलं असते तर त्याचा असा परिणाम असते की त्यांना असं वाटतं की एकनाथाने हे तर आपसातलं भांडण मिटवलं,
परंतु मग ह्या भांडणाचं काय, त्यानं हे पण भांडण मिटवायला पाहिजे. वास्तविक त्याचा आणि एकनाथाचा काहीच संबंध नसतं, कारण ते भांडण मोठ्या स्तरावर असते. पण त्या लोकांच्या नजरेमध्ये मग एकनाथाचं कुठंतरी राग केल्या जाते आणि म्हटलं जातं की त्याला ते बरोबर करता आलं त्यांचं, परंतु हे आमचं सुद्धा त्यानंच. आता वास्तविक एकनाथ घरात सगळ्यात लहान, त्याला मोठ्या लोकांनी सांभाळून घ्यावं, तर मोठे लोक त्याच्यावर हे अशा गोष्टी करण्याचा लादण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु एकनाथ कुठेही डगमगला नाही, कुठेही खच्ची झाला नाही. एकतर असा प्रसंग असतो की रस्त्याचा, एकनाथाच्या शेतामध्ये जायला रस्त्याचा प्रॉब्लेम असतो आणि तो विनंती करतो, कारण काय असते, हायवेला लागून एक 50 मीटर अंतरावर त्याचं शेत असते. वास्तविक ते शेत असं असते की त्याला मोठा रस्ता असतो, म्हणजे शिवधुरा असतो, म्हणजे नाही म्हटलं तरी 16 फूट रस्ता असतो. पण आता वडिलोपार्जित काय असते की बा आपलंच भाऊ आहेत, आपले हे आहेत, तर रस्ता जेवढा कमी वापरता येईल तेवढा वापरण्याचा प्रयत्न करतो आणि ते वळण पडते. पण त्या लोकांनाही असं वाटते की मग आपलं कसं काय वापरतायत किंवा काय, पण वास्तविक तो रस्ता खूप मोठा असतो. आता काय होते की एकनाथ जेव्हा रोडवरती गाडी लावतो, तर उन्हाळ्याचा वेळ असतो आणि रहदारीचा दिवस असतो. त्या दिवशी त्याची गाडी चोरीला जाते, कंप्लेंट केल्या जाते, काहीच त्याचा थांगपत्ता लागत नाही. वैतागतो एकनाथ, नवीन गाडी आणतो, हे करतो ते करतो. आणि त्या भावकीतलेच म्हणजे चुलत भावाचीच ती जमीन असते, त्याला विनंती करतो की बाबा रे, माझी गाडी चोरीला गेली होती, तर तू फक्त मला गाडी जाईल एवढा रस्ता सोड. वास्तविक तिथं म्हटलं जातं की हो हो हो, तेवढा रस्ता सोडला जाईल. आणि एकनाथ घरी जातो आणि घरून वापस येत नाही, तर बघतो की रस्ता नांगरणं चालू आहे. म्हणजे एवढे लोक खराब दृष्टिकोनाची. मग एकनाथ एकतर भयानक राग प्रविष्ट, तो काय करतो, डायरेक्ट ट्रॅक्टर चालू असलेला तिथे गाडी लावतो आणि मग राडाच होतो, मोठा राडा होतो. भाऊबंद येतात, हे येतात, ते येतात, त्यांचे सख्खे भाऊ येतात. पण ते लोक एवढे म्हणजे काय म्हणता येईल की न्यायासाठी भावाभावातही हे करणार, खोट करणार आणि सांगणार की माझे सगळे भाऊ आहेत. त्यांनी असा निर्णय दिला की झालं जाऊ द्या, पण आता ट्रॅक्टर नांगरत आहे तर नांगरू द्या. आता वास्तविक तुम्ही सांगा की जर तो मोठा रस्ता असल्यावर जर एकनाथानं हे केलं असतं की नाही तेवढाच रस्ता पाहिजे, तर भेटला असता. पण तो पण करायचं की जाऊ द्या, आपलेच आहे सगळे. पण इथं अशी गोष्ट होती की एकनाथ वैतागतो आणि वैतागत रागात असं एक काहीतरी म्हटलं की तुम्हाला दिसतंय की कोणाची चुकी आहे, तरी तुम्ही त्याला हे देत नाही, जा मग साल्यानं. एवढासा शब्द तो चुलत भाऊ पकडतो आणि तू मला साल्या म्हटलंस असा त्याचा मोठा भाऊ करतो. म्हणजे हे लोक असे असतात की फक्त त्याच्या त्या एका चुकीच्या शब्दामुळे किंवा चुकीच्या याच्यावर त्याला हे करण्याचा प्रयत्न करतात. परंतु एकनाथ डगमत नाही, अरे बोललोय, चूक झाली. परंतु तुमची किती मोठी चूक आहे, तुम्ही न्याय देऊ शकत नाही, मग तुम्ही इथं असून काय फायदा. आणि ह्याच्यामुळे काय व्हायचं की त्याचं दिवसेंदिवस मग वजन वाढत जात होतं आणि ह्या लोकांचं, ह्या थोटांडांचं वजन कमी होत होतं ह्याच गोष्टीमुळे. आणि हळूहळू एकनाथ त्या सगळ्या कुटुंबामध्ये मग त्याचं वर्चस्व निर्माण करत होता. आणि ह्याच वर्चस्वामुळे इतरांना वाटायचं की आपलं वर्चस्व कुठंतरी कमी होतंय. आता वास्तविक त्याच्यामध्ये ताकद होती, त्याच्यामध्ये क्षमता होती की सगळ्यांना जोडून घ्यायची. आणि आयुष्यभर त्याने त्या गोष्टी केल्या, सगळ्यांना एकत्रित करणे, संघटित करणे. कुणाचंही लग्न असो, मरण असो, धरण असो, एकनाथ पुढंच असायचा, कारण त्याची क्षमता होती, तो थांबायचा. आणि हे बाकीचे लोक फक्त तितक्यापुरतं तिथं जायचे, तितक्यापुरतं त्या गोष्टी करायचे, कारण ते आर्थिक पैसा लागत होता ना. एकनाथ कुठेही गेला तर खिशातून 5-50 सहज काढायचा, पण हे लोक यांच्याकडे पैसा मावत नव्हता, पण ते पुढं जात नव्हते, कारण त्यांना वाटायचं की आपले पैसे जातात. परंतु ह्याचा दुष्परिणाम असा व्हायचा की जिथे मग हे लोक नडायचे किंवा हे व्हायचे, तर त्यांना असं वाटायचं की बा याचं वर्चस्व कुठंतरी मोठं व्हायचं. तर खच्चीकरण करण्याचा कित्येकदा ह्या लोकांनी प्रयत्न केला, परंतु एकनाथ कुठेच डगमगला नाही, कारण तो निडर होता, स्वाभिमानी होता आणि त्याच्याकडे असे चांगले गुण होते. कारण तो नडत कुठंच नव्हता, कारण जिथंही नडला तिथं त्याच्याकडे तो गुण होता. खोट्यासाठी नडला तर तो खरा बोलायचा, व्यसनासाठी नडला तर तो निर्व्यसनी होता, इतर चारित्र्यहीन गोष्टींसाठी नडला तर तो चारित्र्यवान होता. अशा गोष्टींमुळे तो सर्वांच्या पुढे होता. अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या 10व्या भागात बघितला. आता अजून पुढे आपण बघणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट